नमस्कार. आज आपण आलेलो आहोत पंचायत समिती अकोले येथे आणि इथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अभियानांतर्गत एक स्वयंसहायता समूहातील या ताई आहेत आणि यांनी इथे एक स्टॉल लावलेला आहे. तर आपण या ताईंना या स्टॉलविषयी माहिती विचारूयात. नमस्कार ताई, नमस्कार सर. तुमचं नाव? माझं नाव सुनीता चंद्रभान ओगले, गाव डोंगरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. बरं. आणि हे तुम्ही काय ठेवलेलं आहे? ह्या ना पारंपरिक दगडी वस्तू आहेत, दगडापासून बनवलेल्या. तर ही चूल आहे, तुळस, दिवा, अखंड ज्योतीसाठी वापरला जातो तो दिवा, हा खलबत्ता, जातं आणि पाटावर वंटा. बरं. आणि या शोच्या वस्तू आहेत? हो, या सगळ्या शोच्या वस्तू आहेत. बरोबर आहे. आणि याचं काय MRP ठेवलेली आहे ताई? MRP आहे याची 4100 रुपये. बरं. आणि सेटची. ठीक, याच्यामध्ये काही अजून ॲडिशनल आहे का? जर तुम्ही तुमची मागणी असेल, जर तुम्ही मला सांगाल तर याच्यामध्ये आपण ॲडिशनल अजून लक्ष्मीची पाटी असते ती पाटी ठेवू शकतो. बरं. आता इथं तुम्ही किती आजपासून बसलेले आहात, बरोबर? तर काय प्रतिसाद आहे का? आता ह्या ताई पण काहीतरी बघण्यासाठी आलेले आहेत, दादा पण आहेत. खूप चांगला प्रतिसाद आहे, कारण या वस्तू आपण बघा, याच्या आधी लोक खेड्यावरती राहायची तर त्यांच्या मुलांना वगैरे माहिती असायचं की पाटा वरवंटा कशाला म्हणतात किंवा जातं कशाला म्हणतात. तर पण मग आता लोक शहराकडे वळल्यामुळे जर त्यांना धड्यात शिकवलं जातं की पूर्वीचे लोक पाट्यावरती मसाला वाटायचे किंवा जात्यावरती दळण दळायचे, तर तो पाटा नेमका होता तरी कसा हे दाखवू शकतो आपण ना, की हा पाटा वरवंटा. आणि ही वस्तू खरंच खूपच असे आकर्षित करणारी आहे. तुळस जी आहे लक्ष्मीपूजनासाठी आपण दरवर्षी वापरू शकतो, देवाऱ्यात पण ठेवू शकतो किंवा आपल्या शोकेशमध्ये शोपीस म्हणून सुद्धा ठेवू शकतो. बरं, मला सांगा, हे तुम्ही म्हणजे कसं घरी बनवता महिला तुम्ही? आमच्या स्वयंसहायता समूहाच्या ज्या महिला आहेत ना, त्या घरी बनवतात. बरं. आणि हा जो दगड आहे, हा कुठला दगड म्हणता येईल याला? हा खाणीचा दगड असतो. याची एक वेगळी खाण असते ह्या दगडाची, तर त्याच्यातून हा काढला जातो. बरं, तुम्ही हे बनवण्याचं काही प्रशिक्षण वगैरे घेतलेलं आहे का? हो, प्रशिक्षण घेतलेलं आहे. बरं. पाथरवट लोक असतात ना, त्यांच्याकडून आम्ही प्रशिक्षण घेऊन आणि मग छनीने आम्ही हातकाम करतो. बरं. आता मला सांगा, कुठल्या प्रदर्शनाला वगैरे तुमची जायची तयारी आहे का? हो, आहे ना सर. आम्ही साईज्योतीला जाणार आहे, साईज्योती प्रदर्शनासाठी, आणि तिथे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा. ओके, चालेल. तर ठीक आहे. हा होता डोंगरगावचा गट आणि या ज्या ताई आहेत यांनी या वस्तू ठेवलेल्या आहेत. तर या ताईंना पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देऊया आणि तुमच्या उत्पादनाची चांगली विक्री हो साईज्योती प्रदर्शनामध्ये. त्यासाठी तालुका अभियान कक्ष जो तुमचा आहे त्याच्यातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर.